मन मंदिरा गजर भक्तीचा. 1928, 29, 30 साली आणि सद्गुरू दारा महाराजांचे सप्ते फलटण स्टेटमध्ये होत असत. तिथले इनामदार होता मी पूर्वीचे, आणि ती इनामी त्या काळातच मिळाली. तेव्हा राजांची पंगत रोज, महाराज राजगुरू, मग तिला 100 टाळकरी वगैरे असे सुंदर जेवण, तुम्हाला काय सांगू. हो 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 हो. पंगत कशी होती माहिती आहे तुम्हाला? हो, काय तर राजाची जुना काळचा तो स्टेट, ते फलटण 84 त्याला म्हणतात. मग खीर काय, अमकं काय, तमकं काय, कालवणं काय, आणि त्याच्यामध्ये एक पांढरी पाण्याची वाटी ठेवलेली होती. ते आमच्यातला एक सोबदार होता, त्याला कळे नसते काय ते पहिलं पिऊन टाकलं, संपून टाकलं. म्हटला गुलाबाचं सरबत दिसतंय बरं का. ते काय होतं माहिती आहे का? अनेकांना माहिती असेल पण नसेल सुद्धा. बासुंदी खाल्ल्यानंतर आमटीत हात घालायचा आणि पुन्हा बासुंदीत घालायचा, तो तवंग बासुंदीवर येतो. तेव्हा कालवणातला हात बासुंदीत घालण्यापूर्वी ते गुलाब पाणी भरून ठेवलं, त्याच्या हात धुवायचे आणि मग डोका मारायचं. अवघड आहे, याला राजेशाही जेवण म्हणतात. आता असं जेवण काय तुम्हाला सांगू, 8 दिवस एवढे जेवले. आमचा तो चौबदार आपल्या गावी गेला. संध्याकाळची वेळ होती. बायकोला म्हणला, हाय का काही घरात? ते म्हणली, राजाच्या घरी गेला होता का भिकाऱ्याच्या घरी गेला होता, कोणाच्या घरी गेला होता? हां, अगदी वसवस करताय, बोलू नकोस म्हणला. टोपल्यात काय आण. काय सांगू तुम्हाला, चोपऱ्यात ज्वारीच्या भाकरी होत्या सकाळच्या, जरा कडक झाली, अशी कुस्करली, असं तेल घातलं, काळं तिखट कांदा घेतला, टनकन ती चिंगळी अशी उडत गेली पुढे. काय म्हणतात त्याला माहिती आहे का? हे सुद्धा माहिती पाहिजे काय म्हणतात ते. तुम्हाला असा कांदा फोडला तुम्हाला सांगू, आणि जेव्हा ते खाऊन 3-4 भाकरी आणल्या, म्हणला हा आज जेवलो. आता याला काय म्हणावं? आता एवढा आम्ही अमृत अनुभव सांगतोय, काय बाबा महाराज सांगतात ते दृश्य काय, अदृश्य काय. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. म्हणून जरा थोडंसं मी चटणी कोशिंबीर एवढ्या करता होतो, उद्या यावं म्हणून. नाही तर नुसती जर अध्यात्माची भाषा केली, आता कळलं का काय प्रगट होतं? वस्तू त्याच असतात, पण प्रत्येक बाईला तुम्ही बटाटे द्या, वस्तू त्याच द्या, पण गॅरंटेड तुम्हाला सांगतो प्रत्येकाच्या भाजीची रुची निराळीच असणार. कोणाची कच्ची तरी राहील, कोणाची जास्ती तरी शिजेल, कोणाला मीठ तरी जास्ती होईल, कोणाला हळद तरी जास्ती होईल, कोणाची मोहरी ओढलेलीच नसेल, दाताखाली कचकच लागेल. तुम्ही म्हणाल एवढी तुम्हाला कशी माहिती आहे? अमृतानुभव सांगणाऱ्याला ही सगळी माहिती असावी लागते. कळलं का तुम्हाला? ही सगळी माहिती असल्याशिवाय अमृत अनुभव येणार नाही. तुम्हाला काय वाटतं फक्त प्रवचनाकरता अमृत अनुभव आहे का? अमृत अनुभव हे जग आहे, अमृत अनुभव हे जीवन आहे. तर प्रत्येक जीवनाच्या क्षणामध्ये त्याचा अनुभव आहे. म्हणून ते कसं सांगतायत बघा, एवं अद्वैताची दृष्टी देखी येणाय हे द्वैत सृष्टी, म्हणून निरोधाची गोष्टी मोडून गेली. वा, सर्व अद्वैत आहे, सर्व तोच नटला हे कळल्यानंतर आता याचा निरोध केला पाहिजे, याच्यापासून अलिप्त राहिलं पाहिजे, हा प्रश्नच मिटला. विषय तो त्यांचा झाला नारायण. विशिष्ट लेवलपर्यंत हे सोडून दे, ते सोडून दे, ते सोडून दे, ते सोडून दे, हे कर, ते कर, ते कर, नाही. बघा कसं, म्हणून निरोधाची गोष्ट मोडून गेली. आता काहीतरी आवरून धरावं, हे खाऊ नये, ते खाऊ नये, नाही, निरोध संपूर्ण झालं, संपलं. ती दिसे द्वैताचा छंदू परी कशी उमटे अभेदू, एवं देहाकृती तत्व विशदू दाखवून गेला. देह आकृती संपली, सगळा तोच नटलेला आहे. आता इंद्रिय आवरायची नाहीत, कारण आवरण्याच्या न आवरण्याच्या पलीकडे गेली. माझं बोलणं कळलं का? आवरण्याच्या न आवरण्याच्या पलीकडे गेली. जेथे जेथे माझी दृष्टी जाईल तिथे प्रभू दिसल्यानंतर इंद्रिय आवरायचा कुठे प्रश्न आला? माझं बोलणं कळलं का? हां, जेथे जेथे माझी दृष्टी जाईल तिथे कोण आहेस? कोण आहे? तू नटलायस. आता तू नटलाय म्हटल्यानंतर काय प्रश्न आहे? काय आवरायचं? चला
समजेल असा दृष्टांत हे सुस्त म्हणून सांगायचं, दुसरं काही नाही. आता इथे पुरुष आहेत, बायका आहेत, बसलेल्या आहेत. नवरा येऊन बसला होता, बाई मागून आली. नवराच बसला होता म्हणून चटकन त्या शेजारी जाऊन बसली. दुसरा असता तर इकडे तिकडे बघितलं असतं का जागा कुठे रिकाम आहे का. बरोबर आहे ना. अहो म्हणले तुम्ही जाऊन चटकन तिथे कशा. अहो म्हणले ते बसले तेच होते माझे, मला काय ते त्यांच्या शेजारी बसायला काय विचार आहे, करायचं काही कारण आहे का. त्यांना धक्का लागला म्हणजे मला धक्का लागला, मला धक्का लागला म्हणजे त्याला धक्का लागला. ते आणि मी एकच आहे. माझं बोलणं कळलं का. हां. पण दुसरा जर कोण, आता इथे शेजारी बसायचं का न बसायचं हा प्रश्नच नाही, कारण दुसरं कोणी नाहीच आहे. दुसरं कोणी असेल तर मागचा बाक रिकामा आहे का खाली बसायचं. इथे तोच आहे म्हटल्यानंतर ह्याच्या शेजारी का त्याच्या शेजारी पण तसं प्रभूच नटला आहे हे एकदा निश्चित झाल्यानंतर पुन्हा इथे का तिथे हे सोडू का हे धरू. नको सांडू अन्न नेकू सेवन चिंती नारायण सर्वभोगी. अरे त्याच्याकरता अन्न टाकायची गरज नाही, वनात जायची गरज नाही. घरामध्ये राहून म्हणजे अनुभवाच्या घरामध्ये राहून त्याची प्रतीती घेता येते. म्हणून महाराज दिसे द्वैता अहो आपुल्याचे निविलासे या भेदाचेही मिशे न मोडो नि मांडला असे अभेद. गंमत अशी आहे की संसार आपल्याला धरत नाही, पण आपण संसाराला धरून ठेवतो. हातातल्या अंगठीने आपल्याला कधी धरून ठेवलं आहे का. पण आपण तिला धरून ठेवतो. घरातली कपाट आहेत, वस्तू आहेत, संसार आहे. बायकांचा आहे उषणवारी. जर एवढं वाटीतून काही कालवण दिलं आणि वाटी जर तिथे राहिली तर त्या वाटीतसुद्धा तिचा जीव अडकतो. मुलीला म्हणते काकूकडून जाऊन म्हणावं जरा आमच्याकडे नड आहे, वाटी आमची द्या. नवरा म्हणाला काय फालतू कायच ग, एवढ्या वाटी करता ते आणून देतील नाही, ते काही घेऊन जाणार आहे का, असं काय सोन्याची वाटी आहे का. तुम्ही मध्ये बोलायचं नाही. आत्तापर्यंत 3 वाटे तिच्या घरात गेल्यात, दुसऱ्याच्या वाट्या आणून संसार ताटलाय. तेव्हा तुम्ही मध्ये बोलायचं नाही. आणि ही तुमचा संसार नाही, मी जुन्या कपड्यावर घेतलेला संसार आहे. आता त्यातली माणसं प्रदर्शनात बघायला मिळतील. जुन्या कपड्यावर घेणाऱ्या कार्ट्या शिल्लक राहिलेल्या नाहीत. अहो ह्या आता पंजाबी ड्रेसन अमकन तमकन थाट माटन एवढं दारात बसायचं 4-4 तास. जुने कापडं देऊन त्याच्यावर भांडं घेणं हा कमीत कमी 3-4 तासांचा बायकांचा दुपारचा उद्योग. त्यांनी 4 लुगडी टाकल्यावर त्यांनी 1 वाटी दाखवायची आणि 1 पेला दाखवायचा. जा काल आला होता तो मोठा टोप मला देत होता तरी मी दिलं नाही. आणि हे केव्हा पुरुष बाहेर गेल्यानंतर. असं जुन्या याच्यावर बायकांनी संसार जमवत होत्या. मलाही माहिती आहे, आमची आई, आमची आजी, आमची चुलती, बरं का, जुने जेवढे आहेत तेवढे साठवून ठेवायचं आणि त्या जुन्यावर भांडी घ्यायची. आता काही तसं काही शिल्लक राहिलेलं नाही आहे. आता जुनं न होताच नवच जुनं होतं. फॅशन बदलली की कपडा बदलला. तो जुना झाला म्हणून नव्हे, पूर्वी जुनं होईतोपर्यंत वापरत होते, आता नवं आहे तरी वापरत नाहीत. काळ बदलला, सर्वच काही एकंदर बदलत गेलं. पॅन्ट काय, अमकं काय, तमकं काय, हे सगळं, कोट काय, हे सगळं तिथे त्या काळामध्ये असं दिलं जात होतं. म्हणजे काय म्हटलं मी, संसाराने तुम्हाला धरलेलं नाही, तुम्ही संसाराला धरून ठेवलं आहे.
नाही का? प्रत्येक गोष्टीमध्ये आपला जीव अडकलेला असतो. बारकावेने बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये काही चूक आहे, मी तुमची चूक काढतो किंवा बरोबर करतो, मी संसारिकच आहे, मलाही कल्पना आहे. मोलकरणीने झाडूच्या काड्या जरी जास्ती काढल्या तरी, अगं झाडू करतेस, मोडतेस का काय, दिवसाला एक काढायला लावतेस का मला? याचा अर्थ इथून तिथून सर्व मंडळी, झाडूने तुम्हाला धरून ठेवलं नाही, पण तुम्ही झाडूला धरून ठेवलंय. असा जो आहे त्याला बद्ध म्हणतात. साधं सरळ गणित आहे, जितकं सोपं करून सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या पुढे माणसात जाऊ, तुम्ही कोणाला धरून ठेवलंय? नाही, तुम्हाला कोणी धरलंय? नाही, तुम्हीच त्यांना धरलंय. तुम्ही त्यांच्या मागे आहे, ते तुमच्या मागे नाहीत. एक विशिष्ट काळामध्ये पारतंत्र्य असतं शारीरिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून, तिथपर्यंत मुलंबाळं तुमच्या मागे असतात. आर्थिक आणि शारीरिक. नियुक्त चालायला लागला, शाळेत जातोय, प्रत्येक गोष्टीमध्ये आईची गरज आहे. अभ्यास करताना गणित शिकवायला गरज आहे, आमका गरज आहे, पैसे लागतात, खायला लागतात, पुस्तकाला लागतात. परतंत्रता. आणि एकदा स्वतःच्या बाहेर उभा राहिला की ज्या आईने हात धरून एक काढायला शिकवला, दोन काढायला शिकवले, ज्या बापाने पॅन्टची बटणं कशी लावायची हे शिकवले, त्याच्याच अंगावरचे कपडे हा काढून घेऊ लागला. कळलं का तुम्हाला काय अवस्था होते? तरी पण आपला जीव त्यांच्यात अडकलेला असतो. बद्ध. सारं सरळ गणित आहे. एखादी जुनी वस्तू जर घरात असेल तर ती अमक्याच्या हातची आहे म्हणून आपण जतन करून ठेवतो. अगदी बरोबर. आता तुम्ही जतन करू म्हणून ठेवली म्हणून पुढची पिढी जतन करून ठेवणार आहे का? ते काय म्हणतील मग, ते म्हणतील आमची आई येडी होती, नको त्या गोष्टी जमवून ठेवायची त्याला सवय होती. जुन्या काळच्या बायका आहेत ना, त्या प्लास्टिकच्या पिशव्या सगळ्या जतन करून ठेवतील. केव्हा काय उपयोगी पडेल ते सांगता येत नाही. तुम्हाला काय कळतं अशी अवस्था असते. आता काही नाही, यूज अँड थ्रो. From things to human beings. From articles to human beings. बरोबर आहे ना? माणसाचा सुद्धा उपयोग करायचा आणि थ्रो हिम आउट. म्हटलं ओळख ठेवत नाही. काय ओळख ठेवायची आहे? काम करण्याकरता 50,000 घेत नाही, ओळख काय ठेवायची आहे? ही इज ऑल्सो राईट. माझं म्हणणं कळलं का? तसं मुलं बाळं सुद्धा जीवनामध्ये बारकावीने जर विचार केला, यूज अँड थ्रो, काळजी करू नका, बुमरँग तसं होतंच पुढे. चिंता करायचं काही कारण नाही. याची देही याची डोळा, पाहो बद्धतेचा सोहळा. मुक्तीचा नाही म्हटलं, काही प्रश्न येत नाही. म्हणून असा जो माणूस आहे त्याला बद्ध म्हणतात. मन मंदिरा गजर भक्तीचा.